नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 मे 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी ज्योती नावाची स्कीम सुरू करण्यात आली आहे, ज्या उपक्रमाचा मुख्य उद्देश शिक्षण, आरोग्य आणि कल्याण यामध्ये समावेश करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. क्लिअर? तर पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारताच्या अंतराळ परिस्थिती जागरूकता म्हणजेच SSA वाढवण्यासाठी कोणत्या 2 संस्थांनी सहकार्य केलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, DST आणि DRDO. बरोबर, लक्षात घ्या, DST आणि DRDO या 2 संस्थांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. कशासाठी? तर भारताच्या अंतराळ परिस्थिती जागरूकता वाढवण्यासाठी. SSA म्हणजेच काय? स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस. बरोबर, असं याचा फुल फॉर्म होतो. ठीक आहे, हे जे काही 2 संस्था आहेत, DST म्हणजे काय? डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मराठीमध्ये म्हणता येईल विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, आणि DRDO या दोघांनी या ठिकाणी सहकार्य केलेले आहे. उद्देश काय आहे? तर जमिनीवर आधारित अवकाश परिस्थितीजन्य जागरूकता मजबूत करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. DST म्हणजे आपण आत्ताच पाहिलं आणि सुरुवातीलाच आपण DRDO बद्दल रिव्हिजन टाकूया. DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. स्थापना झाली 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 7व्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानी कोणते राज्य आलेलं आहे? प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, 100% हा प्रश्न विचारला जाणार. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, 7व्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2025च्या पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानी महाराष्ट्र राज्याचा संघ आलेला आहे. जर तुम्हाला असं विचारलं आतापर्यंत यावर्षी 2025ला पकडून टोटल महाराष्ट्राने पदक तालिकेमध्ये किती वेळा अव्वल स्थान पटकावलेलं आहे, तर लिहून घ्या, महाराष्ट्र राज्याने पदक तालिकेमध्ये आतापर्यंत 5 वेळा अव्वल स्थान पटकावलेलं आहे. 2019, 2020, 2023, 2024 आणि 2025. तसेच 2018 आणि 2022 मध्ये राज्य आपलं उपविजेता ठरलेलं होतं. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. हे जे काही 7वे खेलो इंडिया यूथ गेम झालं, कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आले होते एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत आपण काय करूया, हे जे काही अव्वल आलेले राज्य आहेत त्यांनी एकूण किती पदके जिंकले याच्यावरती एकदा नजर टाकूया. तर 1 नंबरला आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राने टोटल 158 पदके जिंकले, त्याच्यामध्ये 58 सुवर्ण आहेत, 47 रौप्य आहेत आणि 53 कांस्य आहेत. 2 नंबरला आहे हरियाणा. हरियाणाने टोटल 117 पदके जिंकले, त्याच्यामध्ये 39 सुवर्ण आहेत. 3 नंबरला आहे राजस्थान, एकूण 60 पदके, त्याच्यामध्ये 24 सुवर्ण आहेत. 4 नंबरला आहे कर्नाटक, एकूण 58 पदके, त्याच्यामध्ये 17 सुवर्ण पदक. आणि 5 नंबरला दिल्ली, एकूण 68 पदक, त्याच्यामध्ये 16 सुवर्ण पदक. याच्यामध्ये बिलकुल कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 58व्या क्रमांकाचा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे, या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जगद्गुरू रामभद्राचार्य असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जगद्गुरू रामभद्राचार्य असं त्यांचं नाव आहे. 58व्या क्रमांकाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. ठीक आहे, हा जो काही प्रश्न आहे, अशा प्रकारचे जे काही पुरस्कार आहेत ते वारंवार परीक्षेला विचारले जातात. मग हे जे काही पुरस्कार असतात 2025 मधले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना देण्यात आलेले, त्याच्यावरती सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगा.
सांगत चला. ठीक आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. लिहून घ्या. संगीता कलानिधी पुरस्कार 2025 RK श्रीराम कुमार यांना. 34वा सरस्वती सन्मान 2024 महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना. 2025चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तेंजिन गॅत्सो यांना. 66वे महाराष्ट्र केसरी ठरले वेताळ शेळके. लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनर या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांना. 2025चा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार P शिवकामी यांना. 2025चा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना. दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार 2025 वैष्णवी राठोड यांना. आणि 58व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 4. देशातील 6व्या क्रमांकाचा सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या ठिकाणी उभारला जाणार आहे किंवा कोणत्या राज्याच्या अंतर्गत 6व्या क्रमांकाचा सेमीकंडक्टर प्लांट उभारला जाणार आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत देशातील 6व्या क्रमांकाचा सेमीकंडक्टर प्लांट उभारला जाणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारत सरकारने उत्तर प्रदेशातील जेवर या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ भारतातील 6वा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी मान्यता दिली आहे. दुसरा पॉईंट, जेवर येथील सेमीकंडक्टर प्लांट हा तैवानची कंपनी फॉक्सकॉन आणि भारतातील HCL यांचा हा संयुक्त इनिशिएटिव्ह आहे, उपक्रम आहे. या प्लांटमध्ये 3700 कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित आहे. तर हे जे काही प्लांट असणार आहे ते दरमहा 36 दशलक्ष युनिट्सचे प्रोडक्शन करेल, ही देखील या ठिकाणी या प्लांटची कॅपॅसिटी आहे. तर कोणत्या राज्याच्या अंतर्गत 6व्या क्रमांकाचा सेमीकंडक्टर प्लांट उभारला जाणार आहे? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न, भारतीय लष्कराने कोणत्या राज्यामध्ये तिस्ता प्रहार सराव आयोजित केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इंडियन आर्मीने, भारतीय लष्कराने पश्चिम बंगाल राज्यामध्ये तिस्ता प्रहार नावाची एक्झरसाइज सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या लष्कराच्या माध्यमातून. 2-3 पॉईंट लिहून घ्या. पूर्व कमांड अंतर्गत भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने हे आयोजित केलेलं सराव होतं. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर या सरावाचे अत्यंत महत्त्व आहे. तिसरा पॉईंट, आव्हानात्मक नदी तसेच सर्व भूप्रदेशीय वातावरणामध्ये लढाऊ ऑपरेशनचे अनुकरण आणि प्रमाणीकरण करणे हे या सरावाच्या मागचं उद्दिष्ट होतं. तर पर्याय क्रमांक D पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत त्रिस्ता प्रहार सराव आयोजित करण्यात आला होता भारतीय लष्कराच्या मार्फत. ठीक आहे. पश्चिम बंगाल ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली. तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री बनल्यात ममता बॅनर्जी, राज्यपाल आहेत CV आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन, गोरुमारा आणि जलदपारा आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. पुढचा प्रश्न, एप्सॅनोलता पहा, एप्सॅनोलला याला हरवून बार्सिलोनाने त्यांचे कितवे ला लिगा विजेतेपद पटकावलेले आहे? तर पर्याय क्रमांक C 28व्या क्रमांकाचे ला लिगा विजेतेपद बार्सिलोनाने पटकावलेले आहे. पॉईंट लिहून घ्या. ला लिगा फुटबॉल लीगमध्ये पहिले स्थान मिळून बार्सिलोना स्पेनचा या ठिकाणी विजेता बनलेला आहे. लक्षात घ्या कोणाला डिफीट केलं आहे? एप्सॅनोलला असं या टीमचं नाव आहे. त्याला पराभव करून बार्सिलोनाने 28वे ला लिगा विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. दरवर्षी जागतिक एड्स लस दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्या दिवशी 18 मेला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागतिक एड्स लस दिवस म्हणजेच वर्ल्ड एड्स वॅक्सिन डे आपण दरवर्षी साजरा करतो 18 मेला. 2025 ची थीम काय आहे ते लिहून घ्या. इनोव्हेशन्स फेस रिअल वर्ल्ड चॅलेंजेस अशा प्रकारची थीम आहे 2025 साठी. आजच्या दिवशी अजून एक दिवस आपण साजरा करतो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, इंटरनॅशनल म्युझियम डे, बरोबर. आणि त्याची 2025 ची थीम काय आहे ते लिहून घ्या. द फ्युचर ऑफ म्युझियम्स इन रॅपिडली चेंजिंग कम्युनिटीज अशा प्रकारची थीम आहे 2025 साठी. ठीक आहे. दोन्ही तिन्ही गोष्टी कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया. लिहून घ्या.
1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 6 मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस, जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस, जो की 17 मेला आहे 2025 मध्ये. 18 मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. पुढचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्यामध्ये कलेश्वरम येथे 12 दिवसीय सरस्वती पुष्परलू महोत्सव आयोजित केला जातो? हा प्रश्न ऑलरेडी काही एक्झाम्सला विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत 12 दिवसाचा हा सरस्वती पुष्करलू महोत्सव आयोजित केला जातो, जो की भूमिगत सरस्वती नदीला समर्पित असलेला हा महोत्सव आहे, फेस्टिवल आहे, उत्सव आहे. सरस्वती पुष्परलू महोत्सव नावातच याचा अर्थ या ठिकाणी दडलेला आहे. तर कोणत्या राज्याच्या अंतर्गत कलेश्वरम या ठिकाणी हे आयोजित केला जातो महोत्सव? तेलंगणा. तेलंगणा ज्या राज्याची स्थापना 2 जून 2014ला झाली. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न, सिक्कीम राज्याने 16 मे 2025ला आपल्या राज्याचा म्हणजे त्या सिक्कीम राज्याचा कितवा राज्य स्थापना दिवस साजरा केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 50व्या क्रमांकाचा या ठिकाणी स्टेट फाउंडेशन डे म्हणून सेलिब्रेट केला आहे सिक्कीम राज्याने. 2 पॉईंट लिहून घ्या. 1975 मध्ये देशातील 22वे राज्य म्हणून उदयास आल्याबद्दल आणि भारताशी एकात्मता झाल्याबद्दल सिक्कीम दरवर्षी 16 मेला आपला राज्य दिवस म्हणून साजरा करतो. 1975 मध्ये भारतीय संविधानाच्या 36व्या घटना दुरुस्तीद्वारे सिक्कीम राज्याची स्थापना करण्यात आली होती. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर साधी गोष्ट आहे, जम्मू या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि त्याच ठिकाणी आयोजित केलीच पाहिजे. तर ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 1 पॉईंट लिहून घ्या. आपल्या प्याऱ्या भारताच्या शूर भारतीय सैन्याला पाठिंबा आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी जम्मू सिव्हिल सोसायटीने जम्मूमधील इंदिरा चौक ते विक्रम चौकापर्यंत आयोजित तिरंगा रॅलीमध्ये सहभाग या ठिकाणी नोंदवलेला होता. पुढचा प्रश्न, कोणत्या विमा कंपनीने अलीकडेच प्रीमियम पेमेंटसाठी व्हॉट्सॲप बॉट सुविधा ही जी काही फॅसिलिटी आहे ती या ठिकाणी अनाऊन्स केलेली आहे, सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. बरोबर. तर LICने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही प्रीमियम पेमेंट्स असतात त्याच्यासाठी व्हॉट्सॲपवरती बॉट फॅसिलिटी या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. क्लिअर. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कायदेशीर बाबींवरती सर्वोच्च न्यायालयाचे मत मागू शकतात? तर पर्याय क्रमांक ए आर्टिकल 143 कलम 143च्या अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रपती कायदेशीर बाबींवरती सर्वोच्च न्यायालयाचे मत ओपिनियन या ठिकाणी मागू शकतात. बरोबर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2025 तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिका कोणी जिंकलेली आहे? भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका की यापैकी नाही? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.